जिंदाल कंपनी प्रकल्पातील वायू गळतीची मुलांना बाधा झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। याबाबत आता आमदार उदय सामंत यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे। कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार सामंत यांनी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिलेत। संपूर्ण प्रकरणाची 8 दिवसात चौकशी होईल असे आश्वासित करत सामंत यांनी कंपनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। कंपनीचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असे सांगत कंपनीने सोयी सुविधांनी अद्ययावत हॉस्पिटल सुरू करावे असे सुनावले। गोष्टी सगळ्या आयडेंटिफाय झाल्या पाहिजे आणि मी अनेक वेळा कंपनीला सांगितलेलं आहे की तुम्ही केलेल्या काही कमिटमेंट पूर्ण देखील ग्रामस्थांच्या करत नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। गॅसच्या बाबतीमध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती की नाही? तुम्ही मेंटेनन्स करण्याचा अजून काय करा, पण त्या गॅसमधनं असं होऊ शकतं की याची टेक्निकल टीम पाहिजे की नाही? डिटेक्ट कशाला? एखादा गॅस एका गॅसमध्ये घातल्यानंतर त्याचं तुम्ही गुगलवर जाऊन काढू शकता, ह्यांना काढता नाही आलं। हा गॅस किती घातक आहे त्यांना पहिलंच माहिती पाहिजे। मग हा जर गॅस घातक आहे तर ती शाळा किती अंतरावर ठेवली पाहिजे, शाळेची बिल्डिंग कुठं असली पाहिजे तुम्ही ठरवायला पाहिजे। आपने वो डिसाइड करना चाहिए। हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही, बाबूशेठच्या घरने त्याच्या वडिलांना लावलेला ऑक्सिजन बॉटल वरवाड्यातून घेऊन आले। आप लोगों ने जो हॉस्पिटल बनाया है वो सिर्फ दिखाने के लिए बनाया है, लोगों को अपग्रेड करते साहेब आपल्याला सुसज्ज हॉस्पिटलची कमी सुसज्ज हॉस्पिटल पाहिजे। मी तुम्हाला प्रशासनाला एक सूचना देतो की ह्या सगळ्या गोष्टी यांच्या कमिटमेंट आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला। असा प्रसंग घडल्यानंतर हा दुर्दैवी प्रसंग आहे, पण असा प्रसंग घडल्यानंतर त्यांचं हॉस्पिटल खरं वेगळ्या पद्धतीनं आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे। ऑक्सिजन पण नाही, ऑक्सिजन नाही, लाज वाटला पाहिजे या लोकांना कंपनीच्या। खरोखरच लाज वाटली पाहिजे तुम्हाला। औषध नाही, रात्री डॉक्टर बी नाही ठेवत। औषध नाही आणि औषध त्यांचे वॉरंटी संपायचे औषध असतात त्यांचे। मालकाला काही सांगायचं सांगतो। दुसरी महत्वाची गोष्ट की ह्यांनी त्या हॉस्पिटलची कमिटमेंट केलेली होती आणि 100 बेडचं, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण नव्हता। हे पण तुम्ही घेतलं पाहिजे। त्यांना FIR दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। पाणीकर साहेब याच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। अनेक कंपन्या रत्नागिरीमध्ये येत आहे, त्यांना येताना असं ते इंग्रजांसारखं वाटतं, येताना इथं आलं की सगळ्यांनाच आपण खरेदी करू शकतो अशी त्यांची भावना आहे। तर त्याच्यामुळं पोलीस प्रशासन काय आणि जिल्हा प्रशासन काय हे करणं गरजेचं आहे। आपण एवढं लाईटली घेतलं आणि मी CM साहेबांशी बोलतो, DCM साहेबांशी बोलतो, मी त्यांना सांगून तिथं व्हिजिटला आलेलो, तर मी त्यांना काय करायचं ते ब्रीफ करतो। कारण ह्याच्यानंतर असे प्रसंग वारंवार जर घडायला लागले तर लोकांचा विश्वास प्रशासनावर बसणार नाही आणि लोकांची मुलं जी आहेत ह्यांच्या मस्तीमुळं त्यांच्या जीविताला कसं धोका पाहिजे। अभी कमेटी फाइनल करेगी आपको मेंटेनेंस कब करना है, प्लांट चलाना है, कब चलाना है, आपका ओवरलोड भी अभी कब चलाना है, क्या चलाना है, सब कमेटी फाइनल करेगी, ठीक है। क्योंकि एक बरस में आपको बोलता रहा कि आप सेफ्टी फीचर्स वहाँ करो, आपने जो कमिटमेंट दिया है वो करो, लेकिन नहीं किया आपने। उसमें से पहला कमिटमेंट ये है हॉस्पिटल का, 100 बेड हॉस्पिटल करने वाले थे, वो ऑक्सीजन नहीं, वेंटिलेटर दिले आहेत का? MBBS डॉक्टर अपॉइंट केले और उनको लाने के लिए गाड़ी भी गाड़ी नहीं दी, जिसकी इनकी जिम्मेदारी है। इनको पूछ रहे हो आप? इनको नहीं पूछ रहे, गाड़ी नहीं दी, दो बच्चे आते नेग्लिजेंस मोबाईल बंद करून ठेवला सगळ्यांनी, CSR वाल्यांनी 10 किलोमीटरवरून डॉक्टर येणार, पेशंट जाणार, मोरे पण नहीं देते। MPCB वाले वहाँ पे इन्वेस्टिगेशन चालू है। MPCB के साथ आपको क्यों रहना चाहिए? अभी वो देखेगा ना MPCB क्या करना है। मोरे से बात करने के बाद 2 घंटे के बाद मोरे बोल रहे हैं कि अभी मैं पहुंच रहा हूँ, आधे घंटे में प्रांत पहुंचे थे, आधे घंटे में डीन पहुंचे थे, आधे घंटे में कलेक्टर पहुंचे थे। अरे क्या ऊर्जा में था साहब? ऊर्जा से 9 बजे चले गए। ऊर्जा से ज्यादा लड़के लोग यहाँ पहुंचे थे। 6 ऊर्जा में किती होते? अजून 3 बजे 69 टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।